नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी राजवाडे। आपल्यापैकी बहुतेकांनी जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा पोटॅशियम हा शब्द ऐकलेला असतो किंवा बऱ्याच वेळेला आपण पेपरमध्ये किंवा मॅगझिन्स मध्ये सुद्धा पोटॅशियम विषयी भरपूर ऐकतो। त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया। पोटॅशियम हा आपल्या शरीरात असणारा एक महत्त्वाचा अन्न घटक आहे, ज्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणून ओळखतो। पोटॅशियम आपल्या शरीरामध्ये कार्डियक ऍक्टिव्हिटी याच्यासाठी अतिशय जरुरी असतो। थोडक्यात आपल्या हृदयाची जी स्पंदन आहेत किंवा हृदयाचे जे मसल्स आहेत, ज्याला आपण सॉफ्ट मसल्स असं म्हणतो, त्या मसल्सचं आकुंचन आणि प्रसरण हे होण्यासाठी पोटॅशियमची अतिशय जरुरी असते। याच्या व्यतिरिक्त आपल्या मणक्याला म्हणजे स्पायनल कॉर्डला जे मसल्स अटॅच झालेले असतात त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचं कार्य हे सुरळीत पार पडण्यासाठी पोटॅशियम अतिशय जरुरी असतं। आपल्याला बटाटा, टोमॅटो, केळी किंवा सायट्रस फ्रुट्स म्हणजेच लिंबू वर्गातली जी फळं आपण म्हणतो, संत्री, मोसंबी किंवा पायनॅपल, दूध आहे, दुधाचे वेगवेगळे पदार्थ, चिकन आहेत, काही प्रकारचे मासे म्हणजे कॉड या नावाचा मासा किंवा साल्मन नावाचा जो मासा आहे, यामध्ये आपल्याला पोटॅशियम हे पुष्कळ प्रमाणामध्ये सापडतं। आणि म्हणून पोटॅशियमची कमतरता आपल्या शरीरात निर्माण होऊ नये याकरता अशा प्रकारचे अन्नपदार्थ आलटून पालटून आपण आपल्या जेवणात ठेवणं हे अतिशय आपल्या शरीरासाठी हितकारी ठरू शकतं। याचा आपण नेहमी स्वयंपाक करताना गृहिणींनी विचार केला पाहिजे आणि ह्यामुळे आपल्या घरातल्या सगळ्यांचं आरोग्य सुरळीत राखण्यासाठी निश्चित आपल्याला मदत होईल। नमस्कार।